हॅलो, हाय, नमस्कार मैत्रिणींनो. पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनल वरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर बघा, या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये आपण पेपर पॅटर्न कट केले होते, ते आपण अस्तर आणि मीन फॅब्रिक वर ठेवून कटिंग करणार आहे. तर ते कशा पद्धतीने कट करायचे ते तुम्हाला इथे डिटेल मध्ये दाखवणार आहे. तर चला, हे बघा, हा ब्लाऊज पीस आहे आणि हे अस्तर घेतले मी. अस्तर आहे 1 मीटर. हे बघा, आणि हे तेच पॅटर्न आहे जे आपण कटिंग केले होते, ते 38 साईजचे. तर बघा, इथे मी हे अस्तर घेतले. तर इथं अगोदर अस्तर व्यवस्थित ठेवून घेतलं. अस्तर व्यवस्थित ठेवून घेतलंय. ही जी फोल्ड बाजू आहे, ही बघा, ही फोल्ड बाजू आहे. या फोल्ड बाजूतून अगोदर आपण बॅक पार्ट ठेवून घ्यायची. इथे मी बॅक पार्ट घेतली. बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवून घ्यायचंय. इथं मी बॅक पार्ट ठेवून घेतलाय. आता ऍज इट इज जसा आहे तसा मार्किंग करून घ्यायचंय. ते इथे मी मार्किंग देखील करून घेतली. तर जसं आहे तसंच मार्किंग देखील करून घ्यायचंय. त्यानंतर आर्म होल देखील आपल्याला सेम जसा कटिंग केलाय पण त्या पद्धतीने मार्किंग करून घेतली मी आर्म होल देखील. आणि बॅक साईडचा गळा देखील बघा, बॅक साईडचा गळा देखील आपल्याला मार्किंग करून घ्यायचंय. तर बघा, इथं बॅक पार्ट जो आहे तो आपण मार्क करून घेतलाय. तर मी पॅटर्न काढून घेते. त्यानंतर बघा, आपल्याला आता ते घ्यायचं आहे म्हणजे फ्रंट साईड. तर बघा, हा पार्ट घेतला इथं. तर बघा, अशा पद्धतीने इथं व्यवस्थित ठेवून घ्यायचंय. जसा सेट होतोय त्या पद्धतीने ठेवायचा. ठेवून घेतला. त्यानंतर आपण आता मार्किंग करू. मार्किंग करताना हा पार्ट कुठे वाढवायचा इथे व्यवस्थित बघा, मी तुम्हाला इथे दाखवते कशा पद्धतीने कुठे वाढवायचंय. त्यानंतर इकडे आर्म होल आपण मार्किंग करून घेऊ अगोदर. मार्किंग केलं. त्यानंतर साईडचा जो पार्ट आहे तो देखील मार्किंग करून घ्यायचा. त्यानंतर बघा, इथं आपली कटोरी जी आहे ती जॉईंट होणार आहे. त्यासाठी आपल्याला अर्धा इंच जे आहे ती इथे एक्स्ट्रा घ्यायचंय. तर मी हे बघा, असं अर्धा जे इंच आपण शिलाई मार्जिन मध्ये घेतो तेवढं मी इथे मार्किंग करून घेतो. मार्किंग केलं. त्यानंतर खालून आपली जी आहे ती क्रॉस पट्टी जॉईंट होणार आहे. त्यासाठी क्रॉस पट्टीसाठी देखील अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचंय. तर हे बघा, इथे मी असं अर्धा इंच क्रॉस पट्टीसाठी देखील एक्स्ट्रा घेतली आहे बघा, मार्किंग. तर बघा, पुन्हा एकदा पार्ट असं व्यवस्थित ठेवून दाखवते तुम्हाला. तर कुठे वाढवलंय, तर खालून क्रॉस पट्टी जॉईंट होणार आहे त्यासाठी अर्धा इंच वाढवलंय आणि इकडनं कटोरी जॉईंट होणार आहे त्यासाठी अर्धा इंच वाढवलंय. झालं. त्यानंतर हा पार्ट आपण बाजूला घेऊ. त्यानंतर आपल्याला क्रॉस पट्टी जी आहे ती व्यवस्थित ठेवून घ्यायची. तर इथं बघा, क्रॉस पट्टी आपले असे 2 पार्ट आहे ते असे व्यवस्थित एकाला एक जॉईन करून व्यवस्थित ठेवायची. आता जशी क्रॉस मध्ये जातील तशी ठेवून घ्यायची आपल्याला क्रॉस पट्टी. आता क्रॉस पट्टी मध्ये बघा, खालून शिलाई जी मार्जिन आहे ती ऍड आहे. आपल्याला फक्त वरतून आपले पार्ट जॉईंट होणार आहे त्यासाठी वरतून आपल्याला मार्जिन ऍड करायची. तर त्यासाठी काय करायचं, अगोदर जशी आहे तशी क्रॉस पट्टी अगोदर मार्किंग करून घ्यायची. इथे मी क्रॉस पट्टी मार्किंग करून घेते बघा अगोदर. तर व्यवस्थित अशी पाठ ठेवून मार्किंग करून घ्यायची. नंतर आपण वाढवून घेऊ तिला. कुठे वाढवायचे ते देखील तुम्हाला दाखवते इथे. तर बघा, क्रॉस पट्टी जी आहे ती मार्किंग करून घेतली. आता इकडनं आपण आहे हुक पट्टीसाठी अर्धा इंच वाढवणार आहे. इथे मी आहे हुक पट्टीसाठी असं अर्धा इंच वाढवलं. त्यानंतर बघा, इथं जो हा पार्ट आहे तो आपला आता इथून थोडस जॉईंट होतंय. ते बघा, अर्धा अर्धा इंच वरतून आपली फ्रंट पार्ट आणि जी कटोरी ती जॉईंट होणार आहे त्यासाठी शिलाई मार्जिन घेतली मी इथं अर्धा इंच. हे बघा, इथं अर्धा अर्धा इंच असं एक्स्ट्रा घेऊन घेतलंय. इथं थोडं कट टू कट आहे. कट करताना व्यवस्थित काळजीपूर्वक कट करायचं. अशा पद्धतीने आपण क्रॉस पट्टी देखील वाढवून घेतली. त्यानंतर आपल्याला घ्यायची त्यानंतर बघा, आपल्याला ही जी कटोरी ती कटोरी घ्यायची. तर ती बघा तिरपी ठेवायची. तर इथे तुम्हाला दिसत असेल कटोरी नेहमी तिरपी ठेवायची असते. तर बघा, अशा पद्धतीने कटोरी जी आहे ती व्यवस्थित तिरपी ठेवून घेतली. तर जशी आपली कटोरी सेट होती त्या पद्धतीने आपल्याला तिरपी कटोरी जी आहे ती ठेवून घ्यायची. आणि आता अगोदर आपण जशी आहे तशी मार्किंग करून घेऊ. तर बघा, मी इथे मार्किंग करून घेतली जशी आहे तशी.
इकडे देखील सेम. मार्किंग केली, पण हा जो टक्स आहे हा आतमध्ये पाव इंच इतका आतमध्ये घेऊन मार्किंग करायचं आहे. तर इथे मी टक्स दुसऱ्या पेननी मार्किंग करते. तर बघा, हा जो टक्स आहे आपल्याला, तर हा आहे ना, कारण आपल्या शिलाईमध्ये टक्स बरोबर येणार आहे, त्यासाठी आपल्याला हा जो टक्स आहे तो आतमध्ये पाव इंच गॅप ठेवून असा मार्किंग करायचा आहे. बघा, असा मार्किंग करून घेतला. तर तुम्हाला दिसत नसेल, पण व्यवस्थित असा पेननी मी मार्किंग केलंय. तर पाव इंच अंतर सोडून आपल्याला मध्ये तो मार्किंग करायचा आहे, कारण शिलाईमध्ये जो आहे तो बरोबर व्यवस्थित येणार आहे, त्यासाठी मार्किंग करून घ्यायचं. मार्किंग केला, आता कटोरी आपण काढून घेऊ. तर बघा, अशा पद्धतीने आपण कटोरी जी आहे ती मार्किंग केली. आता आपल्याला कटोरी वाढवायची. तर बघा, इथून मी अर्धा इंच अशी एक्स्ट्रा घेणार आहे. बघा, इथून असं अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं. त्यानंतर इकडनं देखील अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं. तर स्केलने आपण हे जे आहे, तर आता हे आई पट्टीसाठी एक्स्ट्रा घेतोय आपण इकडनं. त्यानंतर इकडनं देखील अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचंय. तर हे एक्स्ट्रा का घ्यायचंय, कारण आपल्याला खालून क्रॉस पट्टी जॉईन करायची, त्यासाठी आपण शिलाई मार्जिन घेतोय अर्धा इंच. अशा पद्धतीने जी कटोरी आहे ती आपण अशी वाढवून घेतली. फक्त गळ्याच्या साईडने जी आहे ती कटोरी वाढवायची नाही, बाकी जशी आहे तशी सेम मार्किंग करून घेतली. बघा, अर्धा इंच मार्किंग केली. त्यानंतर आपण ही जी बाही आहे ती बाही देखील आता आपण कट करून घेऊ, म्हणजे मार्किंग करून घेऊ. इथे बघा, बाही मी अशी ठेवून घेतली. बाही आता खालून थोडी वाढवली. तर का, तर बाही आपली अस्तरची आहे, त्यासाठी मी इथं खालून 1 इंच अशी एक्स्ट्रा घेऊन घेतली. आता आपण बाही मार्किंग करून घेऊ. तर इथं बघा, जशी आहे तशी मी बाही मार्किंग करून घेतली. मार्किंग केली. बाजूने आपण थोडस अर्धा इंच एक्स्ट्रा घेतले, तर ते इथं आपण असं जॉईन करून घेऊ. इकडनं देखील एक्स्ट्रा घेतले अर्धा इंच, ते देखील इथं असं जॉईन करून घेतो. तर बघा, अशा पद्धतीने जे आपले कटोरी ब्लाउजचे जे पॅटर्न आहे ते आपण ठेवून सर्व मार्किंग केलंय. आता आपण कट करून घेऊ. इथं बघा, तर मी जशी आहे तशी मार्किंग कट करून घेतली, मार्किंग जशी आहे तशी. त्यानंतर बॅक साईडचा गळा, खूप म्हणजे हा जो ब्लाउज आहे तो फिटिंगला एकदम परफेक्ट बसतो. तुम्ही नक्की ट्राय करा. त्यानंतर आपली ही जी मार्किंग आहे आर्म होलची, ती देखील अशी कट करून घ्यायची आपल्याला. त्यानंतर फ्रंट कट करून घेऊ. व्यवस्थित जशी मार्किंग आहे तशीच आपल्याला कटिंग करून घ्यायची. त्यानंतर इकडनं बघा, तर फ्रंट आपण कट करून घेतलाय. आता तुम्ही बाजूला ठेवते. त्यानंतर बाही कट करून घ्यायची आपल्याला. इथून बघा, मी बाही जी आहे ती अशी कट करून घेतली. बाही देखील आपण कट करून घेतली. त्यानंतर आपण कटोरी जी आहे ती कटोरी देखील कट करून घेऊ. इथून अगोदर मी कट करून घेतली. त्यानंतर साईडचे पार्ट जे वाढवलेले आहे सेम त्या पद्धतीनेच आपल्याला कटोरी देखील
कट करायची. त्यानंतर इकडनं देखील तर बघा अशा पद्धतीने आपण कटोरी कट करून घेतली. आता हा जो टक्स आहे हा देखील कट करून घेऊ आपण. इथून मी हा टक देखील कट करून घेतली. तर बघा कटोरी देखील कट केली. आता आपल्याला क्रॉस पट्टी जी आहे ती कट करून घ्यायची. तिथून क्रॉस पट्टी घेतली. जशी मार्किंग आहे तशीच आपल्याला क्रॉस पट्टी देखील कट करायची. बघा इथं त्यानंतर इकडनं जे वाढवलेलं आहे वरतून अर्धा इंच तिथून मी अशी कट करते. इकडनं देखील आहे पट्टीसाठी अर्धा इंच वाढवलेलं आहे आपण. तर बघा अशा पद्धतीने आपण सर्व पॅटर्न कट करून घेतले. तर बघा हे पॅटर्न जे कट केले ते आता आपण ब्लाउज पीस वर ठेवून देखील कट करून घेऊ. इथे मी हा ब्लाउज पीस घेतली. आता ही जी डिझाईन आहे ही आपली बाहीला येणार आहे. हे बघा ही अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवून घ्यायचं अगोदर. तर इथं बघा हा ब्लाउज पीस व्यवस्थित ठेवून घेतलाय. आता ही बंद बाजू पण अगोदर आपण बॅक पार्ट ठेवून घेऊ. इथे मी अगोदर बॅक पार्ट घेते. बघा हे बघा असं व्यवस्थित ठेवून घ्यायचंय. ठेवून घ्यायचा. आता बाजूने अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचंय आपल्याला. तर तुम्ही बघा जे मेन फॅब्रिक आहे ते सर्व आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचंय. इथे मी असं एक्स्ट्रा कट करून घेतली. बॅक पार्ट आपला कट झालाय. ते इथं बघा आता हा फ्रंट पार्ट घेतली. हा देखील व्यवस्थित असा ठेवून घ्यायचा आहे आपल्याला आणि एक्स्ट्रा घ्यायचा आहे अर्धा इंच आणि कट करून घ्यायचंय. तिथं बघा इथून मी असं अर्धा इंच एक्स्ट्रा कट करून घेतली. कट केला तर फ्रंट पार्ट देखील झालाय आपला. त्यानंतर आपण बाकीचे जे पार्ट आहे ते ठेवून घेऊ. आता इकडे बघा ही जी बाहीची डिझाईन आहे यावर आपल्याला बाहीचा पार्ट असा ठेवून घ्यायचा. ते इथं बघा बाहीचा पार्ट असा ठेवून घेतलाय व्यवस्थित. नीट आपण आता कट करून घेऊ. बाही देखील अजून आपल्याला थोडं एक्स्ट्रा घ्यायचंय अर्धा इंच. तर बघा बाही देखील कट करून घेतली. आता आपण जी कटोरी देखील कट करून घेऊ. बघा कटोरी अशी ठेवून घेतली. तिरपीस ठेवायची क्रॉस मध्ये म्हणजे आपली कटोरी व्यवस्थित बसते. हे बघा इकडे देखील कटोरी देखील आपण कट करून घेतली. त्यानंतर आपल्याला जी क्रॉस पट्टी ती देखील कट करायची. तर बघा इथं अशी क्रॉस पट्टी व्यवस्थित ठेवून घेतली मी. दोन्ही पट्ट्या ज्या आहेत त्या कट करून घ्यायच्या आपल्याला. इथे मी ठेवून घेतली. आता ऍज इट इज आपल्याला क्रॉस पट्टी वाढवायची नाही. जशी तशी कट टू कट करायची. तर इथं बघा व्यवस्थित अशी क्रॉस पट्टी कट करून घ्यायची अगोदर. त्यानंतर इकडनं देखील तर बघा क्रॉस पट्टी देखील कट करून घेतली. असे आपण सर्व जे पॅटर्न ते कट करून घेतले अस्तर आणि मेन फॅब्रिक. हे बघा तर चला सर्व पॅटर्न जे आहे ते आपण कट करून घेतले. तर आपण या ब्लाऊजची जी स्टिचिंग आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू करू. कशा पद्धतीने ब्लाऊज स्टिच करायचं ते तुम्हाला इथे डिटेल मध्ये दाखवलं जाईल. तर चला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.